त्याच्यात अटीवर आहेत पायावर पण आहे हो पायावर घेऊन सगळं ते सीटवर ठेव पण काल सकाळी 10 वाजता मारलं पूर्ण काळ मिळत झालेले रडलं म्हणून पण मारलं रडायला म्हणून पुन्हा मारायला इकडे दंडावर पण इकडे आणि विद्यार्थ्याला म्हणे मला उद्या लक्ष करून द्या परत मारायचं आता मारून टाकायचं फक्त मला लक्ष करून द्या मानसिक रोगी वाटतं नुसतं हिरवा पूर्ण झालं त्याचा घाबरू नको हो घाबरायचं नाही शिकायचं बरं का नाही तर घाबरून जाशील तू हो बाबासाहेबांनी करून तू तिथे शाळेतच नाही जायचं म्हणतो दुसऱ्या शाळेत टाका दुसरीकडे काहीतरी व्यवस्था करू आपण आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सदरील प्रकरणामध्ये संस्था चालकाला सहआरोपी करण्यात यावं। राजश्री विद्यालय वाळूज या विद्यालयाची संस्थेची तात्काळ मान्यता रद्द करावी। RTI अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचं समुपदेशन करण्यात यावं। त्यांच्याकडे तुच्छतेने आणि द्वेषाने बघण्याची जी भावना आहे आणि त्या माध्यमातून झालेला हा जो काही हल्ला आहे हा एक संस्थात्मक हल्ला आहे। आम्ही रोहित यमुला गमावलाय। आम्ही राजस्थानला पाणी मागितलं दलित मुलांनी म्हणून त्यालाही संपतानी पाहिलेलं आहे। आता आजही हा तरुण अवघ्या 7वीत शिकणारा हा तरुण मरता मरता वाचलाय। त्याच्यामुळे ह्या संस्थात्मक हल्ल्याला रोखण्यासाठी राज्य सरकारने गृहमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे। जातीवादी शैक्षणिक ॲट्रॉसिटी रोखली गेली पाहिजे आणि या प्रकरणात सुद्धा ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे। या निर्दयी शिक्षकावर कठोर कारवाई करा, संस्था चालकाला सहआरोपी करा आणि संस्थेची मान्यता तात्काळ रद्द करा। या संस्थेच्या अंतर्गत येणारे जे CCTV फुटेज आहेत ते तातडीने पोलिसांनी मिळवले पाहिजेत आणि इतर विद्यार्थ्यांची चौकशी करून त्यांनाही सुरक्षित केलं पाहिजे। खाजगी संस्था खाजगी शाळा ही मनमानी कारभार करतायत। खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा छळ होतोय। खाजगी शाळांमध्ये संविधानाला अवलंबून शिक्षण दिलं जात नाही तर त्या ठिकाणी मनमानी कारभार करून केवळ लुटमार करण्याचा उद्देश खाजगी शाळांमध्ये दिसतोय। त्यामुळे या खाजगी शाळांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि सरकारी शाळा जिवंत केल्या पाहिजेत अशी ऑल इंडिया पॅंथर सेना गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना मागणी करत आहे। मुख्यमंत्र्यांनी अनुसूचित जाती जमाती आयोगांनी तातडीने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष द्यावे आणि या पीडित तरुणाचं समुपदेशन करून त्याचं मनोबल वाढवावं। त्याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी आणि त्याला सरकारी नोकरी सुद्धा सुनिश्चित करावी अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे। तातडीने जर याच्यात कठोर कारवाई झाली नाही तर राज्यभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। मी पीडित कुटुंबाची भेट घेतली, पीडित विद्यार्थ्यांकडून जखमा बघितल्यात। अतिशय अमानवीय हल्ला त्याच्यावरती झालाय। ही जातीवादी शैक्षणिक ॲट्रॉसिटी आहे, याचा आम्ही निषेध करतो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।